मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, विजापूरमध्ये एक अशी वास्तू आहे जी पाहिल्यानंतर अनेक पर्यटक म्हणतात ही तर ताजमहालपेक्षाही सुंदर वाटते. पण या वास्तूचा ताजमहालाशी नेमका काय संबंध आहे, इथे कोणाची समाधी आहे आणि या वास्तूमध्ये दडलेला 400 वर्षाचा इतिहास काय सांगतो? चला आज आपण जाणून घेऊया इब्राहिम रोजाची अद्भुत कहाणी. आता या घुमटाकडे नीट बघा. तुम्हाला मध्ये एकही खांब दिसतो का? नाही. तरीही ही वास्तू शेकडो वर्षापासून भक्कमपणे उभी आहे. मित्रांनो, तुम्ही मला सांगा, या दगडावर इतकं बारीक नक्षीकाम त्या काळात कसं केलं असेल? तुम्ही कमेंट करून सांगा. तसेच या वास्तूला दख्खनचा ताजमहाल का म्हणतात? आणि इथं आलेले पर्यटक सर्वात जास्त फोटो नेमके कोठे काढतात? तुम्ही कमेंट करून सांगा. अनेक इतिहासकार इब्राहिम रोजाला दख्खनचा ताजमहाल असेही म्हणतात. पण या वास्तूची खासियत काय आहे, ती कोणी बांधली आणि ती एवढी प्रसिद्ध का आहे? चला आपण जाणून घेऊया. रोजा म्हणजे समाधी संकुल. इब्राहिम रोजा हे आदिलशाही काळातील सर्वात सुंदर स्मारकापैकी एक आहे. येथे एका बाजूला समाधी आणि दुसऱ्या बाजूला मशीद आहे. दोन्ही इमारतीची रचना इतकी समतोल आहे की पाहणारा थक्क होतो. मित्रांनो, या वास्तूकडे नीट लक्ष द्या. एवढी भव्य इमारत असूनही आतमध्ये आधुनिक इमारतीसारखे मधोमध कॉन्क्रीटचे खांब दिसत नाहीत. कारण त्या काळातील स्थापत्य कलेत भार पेलण्यासाठी जाड भिंती, कमानी आणि घुमटाची रचना वापरली जाते असेल. या कमानी संपूर्ण वजन बाजूच्या मजबूत भिंतीवर समान रीतीने वाढतात. त्यामुळे मुख्य समाधीच्या चारही कोपऱ्यांना रूप देतात. समोर असलेली मशीद ही तितकीच सुंदर आहे. या संकुलनाभोवती सुंदर बाग आहे. हिरवेगार लॉन, कारंजी आणि शांत वातावरणामुळे पर्यटक इथे बराच वेळ घालवतात. सकाळी आणि संध्याकाळी या ठिकाणाचे सौंदर्य आणखी खुलून दिसते. समाधीच्या आत इब्राहिम आदिलशाह आणि त्यांच्या कुटुंबियातील सदस्यांच्या कबरी आहेत. आत शांतता राखली जाते. पर्यटकांनी या ठिकाणचा आदर राखणे आवश्यक आहे. अनेक इतिहासकारांचे मत आहे की इब्राहिम रोजाच्या काही वास्तुशैलीचा प्रभाव पुढे ताजमहालाच्या रचनेवर पडला असावा. मात्र हे निश्चित झालेले नाही. त्यामुळे हा दावा शक्यतेच्या स्वरूपातच पाहिला जातो. पावसाळा आणि हिवाळा येथे भेट देण्यासाठी उत्तम काळ मानला जातो. समोर दिसणारा इब्राहिम रोजा आज जरी सहज उभा दिसत असला तरी हे बांधकाम त्या काळात पूर्ण करणे ही मोठी किमया होती. आज सारखे क्रेन, JCB किंवा आधुनिक यंत्रसामुग्री तेव्हा नव्हती. या वास्तूसाठी मोठमोठे दगड खाणीतून कापून बैलगाड्या, हत्ती आणि मजबूत लाकडी गाड्यांच्या साहाय्याने आणले जात असत. प्रत्येक दगड योग्य आकारात घडवण्यासाठी कारागीर हातोडा आणि छन्नीचा वापर करत. दगडावर दिसणार हे बारीक नक्षीकाम मशिनी नाही तर कुशल कारागिरांनी हाताने कोरले आहे. एक छोटी नक्षी पूर्ण करायला अनेक दिवस लागत असत. आता प्रश्न पडतो, एवढे उंच दगड वर कसे चढवले असतील? त्यासाठी लाकडी मचाने, दोरखंड आणि पुलीच्या साध्या यंत्राचा उपयोग केला जात असे. अनेक कामगार एकत्र मेहनत करून प्रत्येक दगड योग्य ठिकाणी बसवत. बांधकामात चुना, वाळू आणि इतर नैसर्गिक मिश्रणाचा वापर केला जात असे. या मजबूत बांधकामामुळेच ही वास्तू 400हून अधिक वर्षानंतरही आज भक्कमपणे उभी आहे. मित्रांनो, इब्राहिम रोजा ही फक्त दगडाची इमारत नाही तर हजारो कारागीर, शिल्पकार आणि कामगार यांच्या कौशल्य, संयम आणि मेहनतीचे हे एक जिवंत उदाहरण आहे. म्हणूनच आपण अशा ऐतिहासिक वस्तूचा आदर केला पाहिजे आणि त्याचे जतन केले पाहिजे. इब्राहिम रोजाच्या मुख्य वास्तूच्या पलीकडे इथे एक मैदान दिसतं. हा इब्राहिम रोजाच्या मागील बाजूचा परिसर आहे. हे मैदान भव्य तटबंदीने वेढलेले आहे. या विशाल मैदानामुळे संपूर्ण वास्तूला मोकळेपणा आणि देखणेपणा लाभतो. या जागेचा नेमका ऐतिहासिक उपयोग निश्चितपणे ज्ञात नसला तरी ती इब्राहिम रोजा संकुलनाच्या मुख्य आराखड्याचा एक भाग आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, या विहिरीला जाळीचा कठडाही बांधलेला आहे. तसंच येथे लहान लहान खोल्या दिसतात. त्या कशासाठी बांधल्या गेल्या आम्हालाही समजलेले नाही.
मित्रांनो, इब्राहिम रोजा ही एक समाधी नाही तर कला, इतिहास आणि वास्तुकलेचा अप्रतिम संगम आहे. मित्रांनो, जर तुम्ही विजापूर या शहरात आलात तर या प्लेसला नक्की भेट द्या. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पुन्हा भेटू एक नवीन ऐतिहासिक ठिकाणावर. धन्यवाद. जय हिंद.